सर्वांना नमस्कार. जय नाथ. आपण चैतन्य पीठाच्या YouTube वाहिनीवरून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन करीत असतात. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की आपण जेव्हा आधुनिक भूगर्भ विज्ञान व वैदिक भूगर्भ विज्ञान, शिल्पशास्त्र किंवा स्थापत्यविद्याचा एक भागाविषयी चिंतन करीत आहोत. सन 1992 मध्ये त्रिपदी परिवाराची स्थापना झाली. तेव्हा सुरुवातीलाच वैदिक विज्ञान तथा पर्यावरण शोध परिषदेचे आयोजन आपण केले होते. त्याचे उद्दिष्ट म्हणजे वेगवेगळ्या पारंपरिक वैदिक विज्ञानाविषयी आपण भर टाकली पाहिजे असा त्याच्या मागचा हेतू होता. त्यानुसार वेगवेगळ्या विशिष्ट विषयांवर त्रिपदी परिवाराने आजपर्यंत अनेक कार्यक्रमांचे आणि व्याख्यानांचे आयोजन केले आहे. त्यानुसार शांतीपुरुष सेवा संस्था, शांतीपुरुष मासिक व आता आपल्या YouTube चॅनलवरून यावरून अनेकदा या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन आपण केले आहे. प्राचीन पारंपरिक भूगर्भ विज्ञानाविषयी नवीन पिढीला किंचितशी माहिती व्हावी म्हणून आपण आपल्या वाहिनीवरून चिंतन करीत आहोत, असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. याविषयीचा अतिशय समृद्ध असा साठा आपल्या वैदिक वाङ्मयात आहे, असे ते म्हणाले. आदरणीय बाबा महाराजांनी आपल्या प्रबोधनात वैदिक वाङ्मयातील अनेक दाखले इथे दिले. पुढे ते म्हणाले, या पुरातन वाङ्मयात भूकंपाविषयी काय माहिती आहे हे आता आपण बघणार आहोत. याविषयी काही संदर्भ तर पार ऋग्वेदात सुद्धा आहेत. तसेच जुन्या ग्रंथातील अनेक दाखले आदरणीय बाबा महाराजांनी इथे दिले. वराह मिहिरांनी बृहत संहितेमध्ये भूकंप विषयक माहिती विस्तृतपणे दिली आहे. यातील भूकंप लक्षणाध्याय बद्दल आपण अनेक ऋचांची माहिती सांगून आदरणीय बाबा महाराजांनी हा विषय अतिशय सविस्तरपणे आणि विस्तृतपणे समजावून सांगितला. व या अशा पुरातन ग्रंथात भूकंप कुठे होणार आहे, कधी होणार आहे, त्याची तीव्रता किती राहील, तो केव्हा होईल, अशा अनेक गोष्टींबद्दल या लक्षणाध्यायात चर्चा केली आहे, असे ते म्हणाले. अतिशय विस्तृत पद्धतीने त्यांनी याबद्दल इथे प्रबोधन केले व वातावरणात असे होत असताना काय बदल होतात याबद्दलही त्यांनी इथे माहिती दिली. मी आदरणीय बाबा महाराजांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करावी. नमस्कार. नमस्कार. आपण गेल्या काही पुष्पांपासून वैदिक भूगर्भ विज्ञान, मीमांसा किंबहुना वैदिक भूगर्भ विज्ञान संहिता आणि त्यातील काही सूत्रांवर विमर्श म्हणजे चिंतन, चर्चा अशा पद्धतीने आपण हा विषय चर्चेला घेतो आहोत. मला या ठिकाणी एक मुद्दाम पुन्हा पुन्हा आठवण करून द्यायची आहे. मधून अजून मी सांगत असतो, जेव्हा भूगर्भ विज्ञान असा विषय आजच्या काळामध्ये जे भूगर्भ वैज्ञानिक जिओलॉजिस्ट लोक आहेत त्यांना जर आपण विचारलं तर ते सांगतील की आपल्या देशामध्ये याची माहिती फार फार तर 100 वर्ष जुनी आहे आणि या विषयाची सुरुवात ही पाश्चात्य देशात इंग्लंडमध्ये वगैरे जी झाली ती 200 ते 250 वर्ष फारशी जुनी आहे. याच्यापूर्वी भूगर्भ विज्ञान हा विषय काय फारसा लोकांना माहीतच नव्हता, अशी ही आधुनिक काळातली मंडळी सांगतात. आपण या विषयाला प्रारंभ करतानाच आमच्या भारतवर्षात जे वैदिक वाङ्मय आहे त्या वैदिक वाङ्मयाचा विशिष्ट पद्धतीने जर अभ्यास केला तर स्थापत्य वेदाचा उपवेद, क्षमस्व, अथर्व वेदाचा उपवेद हा स्थापत्य वेद म्हटला जातो.
या स्थापत्य वेदा हा जो उपवेद आहे, याच्या ज्या काही विभिन्न अशा शाखा आपण म्हणाव्या, किंबहुना त्याच्यामध्ये असणारे जे विविध विषय आहेत, त्या विषयांमध्ये शिल्पशास्त्र हा एक महत्वाचा विषय आहे. ज्योतिषशास्त्र एक विषय आहे. कृषीशास्त्र विषय आहे. भूजल हे अशा पद्धतीचे विषय आहेत. आणि एका अर्थाने जर म्हटलं तर या स्थापत्य वेदाच्या अंतर्गत असणारे हे जे जे काही विषय आहेत, तेच जणू काही वेगळ्या आजच्या काळात म्हटलं तर 21व्या शतकात जसं विज्ञान युग आपण त्याला म्हणतो, आपल्याला यंत्र माहिती आहेत, नवीन नवीन टेक्नॉलॉजी माहिती, त्यामुळे नवीन स्वरूपात, पण साधारणपणे तेच विषय कमी फार थोड्याफार प्रमाणामध्ये कमी जास्त पद्धतीने प्रगत किंबहुना काही वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर ठेवले जातात. नवीन पिढी, विद्यार्थी, संशोधक त्याचा अभ्यास करतात. पण मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की आतापर्यंत भूगर्भ विज्ञान या विषयातला जो एखादा कन्सल्टंट असेल, जिओलॉजिस्ट असेल, एखादा सल्लागार असेल, एखादा संशोधक असेल, तो ज्या विषयांमध्ये अभ्यास करतो किंवा काम करत असतो, मी स्वतः जिओलॉजी आणि मायनिंग आणि एन्व्हायरमेंट जिओलॉजी अशा विषयामध्ये मी जेव्हा प्रत्यक्ष काम करतो आहे गेली 50 वर्ष, तेव्हा मला अशी कल्पना आहे की जे जे विषय आम्ही आजच्या घटकेला सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवतो किंवा कुठे न कुठे आम्ही त्या क्षेत्रात काम करतो, त्या प्रत्येक विषयातले संदर्भ हे थेट वेदकालीन साहित्यापासून आपल्याला उपलब्ध आहे. या समग्र या विशिष्ट वाङ्मयालाच स्थापत्य वेद असं म्हटलं गेलं आहे. मध्यंतरीच्या काळात काय झालं की स्थापत्य वेद अशा नावाची संहिता ही कुठे उपलब्धच नाहीये. हा सार्वत्रिक अभ्यासाचा विषय आहे. कारण जसा ऋग्वेदाचा धनुर्वेद व धनुर्वेद संहिता अशा नावाचा कुठेही ग्रंथ उपलब्ध नाही. आयुर्वेद आहे किंवा गांधर्व वेद या नावाचा ग्रंथ नाही आहे. मग विशिष्ट पद्धतीचे संगीतावरची जी पुस्तक आहेत तोच सामवेदाचा उपवेद असं समजायचं. त्या पद्धतीने स्थापत्य वेद संहिता अशा पद्धतीचा ग्रंथ काय कुठे उपलब्ध नाही आहे. पण जर उपलब्ध नसेल आणि त्या स्थापत्य वेदामध्ये प्रामुख्याने जे काही विषय येतात ते जर का उपलब्ध असतील, त्याचं जर संहतीकरण केलं तर नवीन विद्यार्थ्यांना किंवा अभ्यासकांना आज जसं सुश्रुत संहिता किंवा चरक संहिता या ग्रंथकारांनी आयुर्वेद विषयक माहिती गोळा करून त्याचं एक वेगळ्या पद्धतीने संहिता तयार केली, मग त्याचा विमर्श तयार केला वेगवेगळ्या खंडात, आणि आज आयुर्वेदाचे विद्यार्थी त्याचा अभ्यास करतात. अशा विविध क्षेत्रातल्या संहिता आज उपलब्ध आहेत. वास्तुशास्त्रावरती संहिता उपलब्ध आहे. त्यांना ग्रंथकारांनी वेगवेगळी नावं दिलेली आहेत, पण वास्तुशास्त्रावरचे ग्रंथ आहेत. योगावरती संहिता आहेत, ज्योतिषावरती संहिता आहेत. व भूगर्भ विज्ञान हा जो महत्वाचा भाग आहे आणि तो तर थेट वेदकालापासून, खनिकर्म हे तर त्या कालापासून चालू आहे, धातुकर्म त्या कालापासून चालू आहे, यांचा उल्लेख जर का वेदांच्या ऋचांमध्ये मिळतो तर त्याचा निश्चितपणे संदर्भ असणारच आहे. पण याचं संहतीकरण नसल्यामुळे आपण हा उपक्रम याकरता घेतला की आधी या वेगवेगळ्या वेदांपासून अन्य संहितापर्यंत वर्तमान भूगर्भ विज्ञान शिकणारे जे विद्यार्थी किंवा अभ्यासक असतील, त्याचा अभ्यास करणारे, त्यांना उपयुक्त अशी जी काही माहिती संदर्भ असेल त्याचं एकत्रीकरण म्हणजे संहतीकरण करायचं. मग ते संहतीकरण आपल्याकडे आल्यानंतर त्यातली काही सूत्र घेऊन त्याच्यावरती चर्चा करायची. हे सूत्र आपण जेव्हा घेतले आणि चर्चा घेतली
तेव्हा त्यातला एक भाग असा होता की आजचा भूगर्भ विज्ञानाचा सुद्धा जो अभ्यासक आहे किंवा प्रॅक्टिशनर जिओलॉजिस्ट आहे त्याला सुद्धा काही वेळा आपल्या क्षेत्रामध्ये काम करताना काहीतरी अडचणी येते. कारण हे इकडे शिकवलं जाणार जे शास्त्र आहे गेल्या 100 वर्षामध्ये जिओलॉजी, ही जी जिओलॉजी आहे ही पाश्चात्य देशांकडून आपण आयात केलेली आहे. त्यामुळे त्याच्या संज्ञा काय, त्यांची नावं काय, या सगळ्या गोष्टी आहेत या पाश्चात्य देशाच्या पद्धतीने आहेत. त्यामुळे त्या समजायला वेगळे असतात. ते नावं इंग्रजीमध्ये किंवा लॅटिन वगैरे भाषेमधली असतात. त्याचा आपल्याला तुलनात्मक पद्धतीने आपल्याकडे काय मिळतं त्याच्याशी आपण त्याचा समन्वय जोडायचा प्रयत्न करायचा. तो सुद्धा त्या ब्रिटिश वगैरे फॉरेनच्या लोकांना लावला त्या पद्धतीचा आपण जणू काही सापडल्याप्रमाणे अभ्यास करायचा आणि त्यांच्या जणू काही चष्म्यातून आपण आपल्या इथलं भूगर्भ विज्ञान याचा अभ्यास करायचा. अशी एक वेगळी पद्धती अवस्था आहे आपल्याकडे. तर याच्यातून काहीतरी आणि ही जशी अवस्था असल्यामुळे अनेक प्रश्न आपल्याकडे इथला अभ्यास करताना विद्यार्थ्यांसमोर येतात. तेव्हा या चर्चेतून आपल्या शास्त्रातून आज सुद्धा काय नवीन माहिती आपल्याला मिळू शकते जी आधुनिक भूगर्भ विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्याला सुद्धा नवीन आणि पूरक असेल आणि ती स्थानीय आहे, आपली पारंपरिक आहे. अशा सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपण आपल्या या विषयाला जेव्हा सुरुवात केली आणि हळूहळू आपल्याला असं लक्षात यायला लागलं की अनेक विषय आपल्याकडे असे आहे की जे आतापर्यंत कुठल्याही पाश्चात्य पद्धतीच्या टेक्निकचा विचार न करता त्यांची सहायता न घेता त्यांचा उपयोग न करता आपल्या पूर्वसुरींनी उत्तम पद्धतीने आपल्याकडे बांधणी केली आहे. आपल्याकडे नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित केलं आहे, त्याचा उपयोग केला आहे आणि किल्ले काय, मंदिरं काय, मोठमोठी शहरं काय, अगदी समुद्राच्या काठी सुद्धा ज्याला आपण असं म्हणू की मराईन एरियामध्ये असे जे किल्ले आहेत असे सुद्धा फोर्ट असे त्यांनी केले, नगरं वसवली आहे. आणि हे सगळं करत असताना त्यांना लागणारं हे जे काही हे धातू असतील, लोखंड असेल, बाकी इतर सगळ्या वस्तू असतील उपयुक्त त्याबरोबर त्यांनी ती जी मेटलर्जी आहे धातू शोधन पद्धती ती सुद्धा स्थानीय पद्धत त्यांनी केली आहे. हे सगळं प्रत्यक्ष बघत असताना मग याचा शोध घेऊन आपण आपल्या पद्धतीने एक वेगळ्या स्वयंपूर्ण दिशेने का वाटचाल करू शकत नाही. या प्रकारचे विविध विचार जेव्हा माझ्या डोळ्यासमोर होते त्यामुळे या संहिता आधी संहतीकरण केल्यानंतर एकत्रीकरण करून त्याचा आधी शोध आपण घेतला आणि मग त्यातला एक विशिष्ट विमर्शात्मक असा अभ्यासाचा जो भाग आपल्याकडे आज उपलब्ध आहे त्याच्यातून काही सूत्र घेऊन आपण हा एक प्रकारच्या स्थापत्यवेद संहितेचा एक भाग म्हणजे भूगर्भ विज्ञान शास्त्र संहिता याबद्दल आपण हळूहळू चिंतन करतो आहोत आणि या आपल्या विषयात पुढे हळूहळू वाटचाल करतो आहोत. मी याला स्थापत्यवेद संहिता हे म्हणण्याचं कारण काय तर एक त्याच्या मागे दोन सूत्र अशी आहेत की भृगु संहितेमध्ये खनिकर्म हा शब्द आलेला आहे एका सूत्रात. जसा खनिकर्म शब्द आलाय तसा भूजल शब्द आलाय. हे दोन शब्द हे आजच्या जिओलॉजीशी मिळते जुळते नव्हे तर पर्यायवाचीच आहे. जिओलॉजी मायनिंग अँड ग्राउंड वॉटर, भूजल आणि खनिकर्म. तर भूगोल संहिताकारांनी काय म्हटलंय तर कृषी भूजल खनिकर्मंच त्रयी शिल्प उच्यते. म्हणजे शिल्पशास्त्रामध्ये या तिन्हीचा समन्वय असतो. यात त्यांनी कृषी कर्म म्हटलंय, कृषी म्हटलंय. तर कृषी याचा अर्थ दोन्ही होतो. कृषी म्हणजे आपण आता कृषी म्हणजे फक्त शेतकी असं म्हणतो, पण समग्र कृषी या अर्थाने जर आपण म्हटलं
त्यात मग जंगल येतं, शेती येते, वनराई येते, किंबहुना मृत्तिका वगैरे असा सगळा जो काही भाग आहे, ज्याला सध्याच्या काळात इकॉलॉजी, इकोसिस्टीम किंवा एन्व्हायरमेंट म्हणतात, हा सुद्धा भाग त्यातच येतो. म्हणजे एका प्रकारे समग्र जिओलॉजीचे सध्या जेवढे काही भाग असतील, ब्रांचेस असतील, त्या सगळ्या या शिल्पशास्त्र, शिल्प याच्यामध्ये पूर्वीच्या काळी धरल्या जात. हे जसं त्यांनी शिल्पाचं वर्णन केलं, आणि मग मया संहितेमध्ये मयासुराने असं म्हटलं, मयासुर हा दक्षिणेकडला शिल्पज्ञ, त्याने असं म्हटलं की स्थपती म्हणजे स्थापत्य वेदाचा जो अधिकारी असा अभ्यासक आहे, ज्ञानी आहे, जाणकार आहे, त्याला स्थपती असं म्हटलंय. आणि हा स्थपती काय आहे? तो हा शिल्पशास्त्राचा ज्ञाता आहे. म्हणजे एका अर्थाने या स्थापत्य वेदाचा किंवा शिल्पशास्त्राचा ज्ञाता जो आहे, म्हणजे ज्याला खनिकर्म म्हणजे मायनिंगची माहिती आहे, ज्याला भूजल म्हणजे ग्राउंड वॉटरची माहिती आहे, ज्याला कृषी म्हणजे इकॉलॉजी एन्व्हायरमेंटची माहिती आहे, हा जो कोणी आहे याला स्थपती म्हटलंय. म्हणजे स्थापत्य वेदाचा अधिकारी असं म्हटलं आहे. म्हणून या सगळ्या शास्त्रांचं एकत्रीकरण करणारी संहिता, त्याला आपण स्थापत्य वेद संहिता असं म्हटलं. पण त्यातली निवडक सूत्र जी आहे ती आपण आपल्या संहितेमध्ये अनुसूत केली. आणि वेदांचा भांडार तर खूप मोठा आहे, जितका अभ्यास करावा तितका कमी आहे. पण त्याची काही जी महत्वाची सूत्र आपण संकलित केली, संहितीकरण म्हणजे त्यांचं एकत्रीकरण केलं, आणि मग त्याला विशिष्ट अष्टांग म्हणजे 8 वेगवेगळ्या विभागात जेव्हा आपण त्याला विषयानुसार त्याचं वर्गीकरण केलं, तेव्हा अष्टांग भूगर्भ विज्ञान संहिता असं आपण त्याचं नामकरण केलं. आणि ही जी अष्टांग भूगर्भ विज्ञान संहितेची सूत्र आहे, त्यातली काही सूत्र यांच्या आधाराने आपण आपला हा विषय समोर आणतो आहोत. तेव्हा मागल्या पुष्पामध्ये आपण जेव्हा भूकंप लक्षणाध्याय सारखा विषय घेतला, कारण आज सुद्धा भूकंपाचं प्रिडिक्शन ऑफ अर्थक्वेक हे सुद्धा तितकं दुरापास्त आहे. या सुद्धा जसं नवीन तंत्रज्ञान समोर आलेलं नाही आहे, किंवा जे काही उपलब्ध आहे त्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुद्धा आपण कितीही प्रयत्न केला तरी भूकंपाने होणारी हानी किंवा त्याचं प्रिडिक्शन ज्याला म्हणतात अनुमान, हे अजूनही हव्या त्या पद्धतीने करणं शक्य होत नाही. म्हणून आपल्या पूर्वसुरींनी आणलेला हा जो भूकंप लक्षणाध्याय हा आपल्याला काही अंशी सहाय्यक होऊ शकतो, म्हणून आपण हा विषय घेतला. आता त्याच्या बरोबरीने तितकाच महत्वाचा एक विषय आपण आज संदर्भात घेतो आहोत. जसं भूकंपाचं अनुमान आपल्याला शक्य होत नाही, तसं पुराचं आणि अवर्षणाचं अनुमान हे सुद्धा आज कुठलंही राष्ट्र कितीही प्रगत झालेलं असलं, अगदी चंद्रावर आपण पोहोचलेलो असलो तरी ज्या देशांनी अगदी चंद्रावर माणसं पाठवली, त्यांनी अन्य ग्रहांवरती सुद्धा सगळा अभ्यास केला, पण त्यांनाही स्वतःच्या देशामध्ये जर का महापूर आला किंवा अवर्षण आलं तर त्याचा अनुमान करणं शक्य होत नाही, किंबहुना त्याचा कंट्रोल करणं, त्याच्यावर नियंत्रण करणं हा तर नंतरचा भाग आहे. पण अनुमान कसं करावं हे अजूनही त्या दृष्टीने शक्य नाही, हे महत्वाचं आहे. जसं भूकंप लक्षणाध्यायात आपण पारंपरिक पद्धतीने पूर्वी लोक काय करायचे त्याचा आपण विचार केला, तसा आजच्या काळामध्ये सुद्धा या अवर्षण किंवा वर्षा ज्याला आपण म्हणतो, त्याचबरोबर पूर, महापूर याविषयी जे काही शास्त्रामध्ये संदर्भ आहेत ते संदर्भाची आपण आज पाहणी करणार आहोत. आणि एक गोष्ट मला या निमित्ताने सांगायची आहे की आपण जसे नवीन नवीन विषय भूगर्भ विज्ञान विषय आपण घेतो, तेव्हा त्यातले आज उपलब्ध असणारे सुद्धा या विषय जे ग्रंथ आहेत जिओलॉजी मधले ते सुद्धा आपण बघतच असतो, कारण त्याचा आधार बघतो आपण. कारण
आम्ही आमचा फक्त जुनंही तेच सांगतोय, नवीन आम्हाला माहिती आहे की नाही असं कोणाच्या मनात विचार राहू नये. म्हणून मी आपल्याला आज मुद्दाम आधीच सांगतो की आजचा विषय सुरू करण्यापूर्वी साधारणपणे 80 ते 86 या कालामध्ये मी आधी महाराष्ट्रामध्ये दुष्काळ जो भाग होता तोही बघितला होता. 73चा दुष्काळाचा. नंतर मराठवाडा वगैरे भागात, दुष्काळी भागात सुद्धा त्या काळामध्ये बरेच पाहणी केली ज्वालेस म्हणून. देशाच्या अन्य भागात सुद्धा मी या दृष्टीने पाहणी केली होती. त्याही भागात दुष्काळ असायचा. राजस्थानमध्ये फिरलो, बिहारमध्ये फिरलो, ओरिसामध्ये गेलो. काही भागातला मी पाहणी केली होती पाण्याची वगैरे. आणि हे सगळं अभ्यास करत असताना मला माझ्या या दैनंदिन अभ्यासाच्या आणि वेगवेगळ्या विषयांमध्ये मी इंजिनिअरिंग कॉलेजचे काही अभ्यासक किंवा पीएचडी करणारे किंवा विद्यार्थी यांची माझे जेव्हा संपर्क असायचा प्रोफेसर, तर त्या लोकांमधून मला हायड्रॉलॉजी अँड वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग या नावाचा असं शीर्षक असलेला एक ग्रंथ साधारणपणे 73 मध्ये जो प्रकाशित झाला तो मला बघायला मिळाला. त्या ग्रंथामध्ये मला तो इतका आकर्षण मला त्या ग्रंथाचं वाटलं की मी त्या काळामध्ये त्याच्याचे काही नोट्स लिहून ठेवत असे पुढच्या अभ्यासाच्या दृष्टीने. तर त्या ग्रंथाने सुरुवात जेव्हा त्या ग्रंथाचा जो लेखक होता त्यांनी असं म्हटलं होतं की 1930 मध्ये साधारणपणे हायड्रॉलॉजी या विषयावरती पाश्चिमात्य देशाचं लक्ष वेधून एक वेगळ्या विषयाला सुरुवात केली त्या मंडळींनी. आणि मग हळूहळू तो विषय आंतरराष्ट्रीय पातळीवरती चर्चेत आल्यानंतर मग भारतामध्ये सुद्धा या विषयावरती लोकांचा मनामध्ये एक वेगळा अभ्यासाचा विषय झाला. मग इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फक्त इरिगेशन हा विषय जो शिकवला जायचा त्याच्याबरोबर हायड्रॉलॉजी हा विषय सुद्धा मग हळूहळू समोर यायला लागला. आणि हे जे लेखक त्याचे होते किंवा हे ग्रंथकर्ते जे होते त्यांनी हा जो ग्रंथ जेव्हा पहिल्यांदा 72-73 मध्ये त्यांनी प्रकाशित केला हा ग्रंथ, त्याच्यात त्यांनी जे काही अनेक विषय जे त्यात त्यांनी घेतले होते की सर्वसामान्य माणसाला नव्हे तर इंजिनियरला 73-74 मध्ये जे लोक इंजिनिअरिंग पास होऊन निघत असतील त्या इंजिनियरला सुद्धा या हायड्रॉलॉजी आणि वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट याविषयी उत्तम पद्धतीने माहिती व्हावी म्हणून या लेखकाने त्यावेळेस त्यांच्या या ग्रंथाकरता किमान 50 ते 60 संदर्भ ग्रंथ त्यांनी बघितले असं त्यांनी त्यात नमूद केलेलं आहे. त्यात बायब्लोग्राफीत दिलेले आहे. मुख्य म्हणजे मी जेव्हा ती बायब्लोग्राफी तेव्हा बघितली तेव्हा मला असं लक्षात आलं की या ग्रंथातल्या बायब्लोग्राफीमध्ये जवळजवळ 90 ते 95% लेखक हे जे आहेत हे सगळे पाश्चात्य आहे. सगळ्यात जुना जो संदर्भ आहे तो 1906चा आहे लेखांचा वगैरे. काही तुरळक मोजके असे काही भारतीय शास्त्रज्ञ इंजिनियर वगैरे त्यांचा संदर्भ असेल. बाकी त्या टेक्स्ट बुक मध्ये पारंपरिक 100 वर्षापूर्वीचा कुठल्याही अशा पद्धतीचा ग्रंथकाराचा किंवा संस्थेचा उल्लेख नाही आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्यांनी जी महत्वाची सांगितली की त्यातली काही जी गोष्टी आहेत त्या सुरुवातीला जेव्हा त्यांनी सांगितलं की या विषयाचं महत्व का, तर हेच की पूर येणं किंवा अवर्षण होणं याचं प्रिडिक्शन करणं शक्य होत नाही. पण त्याच्यामुळे या नदीवरती जेव्हा आपण पाणी आपल्याला जेव्हा सांभाळून ठेवायचं असतं तेव्हा त्यांनी ज्या पद्धतीने वर्णन केलं तर संक्षिप्त आपण पाहायचं म्हटलं तर म्हणायला पृथ्वीवर 75% पाणी आहे. पण हे जे पाणी आहे यातलं जवळजवळ 97% पाणी हे खारं समुद्राचं वगैरे अशाच पद्धतीचं आहे. शुद्ध पिण्याजोगं पाणी जे आहे ते फक्त 3% आहे. त्यात सुद्धा मग हिमालयाच्या ग्लेशियरचं म्हणा, बाकी ठिकाणचं म्हणा, ग्राउंड वॉटर वगैरे असं सगळ्या पद्धतीने म्हणायचं. आणि 0.3% किंवा 0.03% पाणी
हेच पाणी पिण्याच्या दृष्टीने आपल्याला उपलब्ध असतं. इथपर्यंत त्यांनी जेव्हा त्यातलं तांत्रिक पद्धतीने त्यांनी स्टॅटिस्टिक दिलं, म्हणजेच या पाण्याचं महत्व आपल्याला आज सुद्धा जाणवत आहे. त्या काळात सुद्धा जेव्हा ग्रंथ लिहिले तेव्हाचं विशेष होतं. आणि हे जसं त्यांनी महत्व सांगितलं तसं त्याने हेही सांगितलं की तो ग्रंथ लिहिल्यानंतर आज जवळजवळ 30 ते 32 वर्षांनी मी पाहिलं की त्यावेळेस त्या ग्रंथकारांनी त्यांच्या आधीच्या 50 वर्षाचे सगळे ग्रंथ पाहिले, त्यातले तंत्रज्ञान पाहिलं, टेक्निक्स पाहिले, आणि मग फ्लड मॅनेजमेंट कसं करायचं, रिझर्वायर डॅमचं मॅनेजमेंट कसं करायचं, त्यातलं जे सीपेज असतं ते कसं करायचं, डिसॅलिनेशन कसं करायचं, हे सगळे विषय उत्तम पद्धतीने त्यांनी जरी चर्चा केली तरी प्रत्यक्षात काय आहे, प्रत्यक्षात याचा आपल्याला अशा पद्धतीने कुठे काही दिसून येत नाही आहे. आजही पूर येतच आहे, आजही अवर्षण होतच आहे. आणि अगदी ज्याला आधुनिकतम असं तंत्रज्ञान जरी म्हटलं, अल निनो वगैरे या प्रत्येक पद्धतीचे विज्ञाननिष्ठ वैज्ञानिकाचे अहवाल येत असतात. किंबहुना या ग्रंथाचे जे नोट्सच्या पद्धतीने मी तुरळक तुम्हाला विषय सांगतो, म्हणजे एखादा जरी इंजिनियर किंवा त्या विषयाचा कोणी अभ्यासक असेल त्याला चटकन लक्षात येईल की कुठले विषय या हायड्रोलॉजी या विषयात त्यांनी समाविष्ट केले वॉटर रिसोर्स मध्ये. तर त्याच्यात रेनफॉल अँड इट्स डिस्ट्रीब्युशन, इनफिल्ट्रेशन अँड इनफिल्ट्रेशन कॅपॅसिटी, सीपेज अँड ग्राउंड वॉटर डिप्लिशन, प्रेसिपिटेशन अँड इट्स मेजरमेंट, आणि रन ऑफ अँड फॅक्टर्स अफेक्टिंग रन ऑफ, त्यानंतर वॉटर लॉसेस, पावसाचं पाणी वाया कसं जातं, बाकी सगळ्या फ्लड्स अँड देअर इस्टिमेशन, महापूर आणि त्याची मोजमाप करणं, फ्लड कंट्रोल अँड इकॉनॉमिक्स ऑफ फ्लड कंट्रोल, याच्यामुळे आपला खर्च किती होतो, अंदाज कसे चुकतात, बाकी सगळ्या कसे आपल्याला सगळ्या त्याचा नुकसान होतं. आणि ग्राउंड वॉटर हायड्रोलॉजी, कन्स्ट्रक्शन ऑफ वेल्स अँड ट्यूबवेल्स, याच्याबरोबर डिझायनिंग ऑफ इरिगेशन चॅनल्स, रिझर्वायर अँड प्लॅनिंग फॉर डॅम रिझर्वायर्स, म्हणजे बांध जे बांधतात त्याचं सुद्धा प्लॅनिंग कसं करावं. नंतर वॉटर लॉगिंग, ड्रेनेज आणि सॉइल कन्झर्वेशन, आणि वॉटर क्वालिटी, त्याचा पोल्युशन, त्याचा जो दुष्प्रभाव असतो किंवा प्रदूषण, त्याचा ऍस्पेक्ट आहे. डिसॅलिनेशन ऑफ वॉटर, हे मला याकरता मुद्दाम असं वाटतं की महाराष्ट्रात आज सुद्धा अकोट तालुक्यामध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा अनेक किलोमीटरचं पाणी हे दूषित आहे, सलाईन आहे, त्याचं डिसॅलिनेशन अजून सुद्धा होत नाहीये. आणि मग इंजिनिअरिंग इकॉनॉमी इन वॉटर रिसोर्स प्लॅनिंग, म्हणजे पाण्याच्या नियोजनामध्ये इंजिनिअरिंगचं इकॉनॉमी या अर्थाने की त्या इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शनचा खर्च, मग त्याचा पुन्हा तुटफूट झाली की त्याचा खर्च, हे का, तर याच्यामागे मूळ प्रिडिक्टिव्ह अशा पद्धतीची माहिती नसणं, आणि प्लॅनिंग फॉर वॉटर रिसोर्स डेव्हलपमेंट अँड मल्टीपर्पज प्लॅनिंग आणि फ्लड फोरकास्टिंग, अशा पद्धतीचे इतके विषय त्यांनी असे यामध्ये घेतलेले आहेत. आणि या विषयाबरोबर मग या ग्रंथकारांनी 86 पर्यंत उपलब्ध असणारा आधुनिकतम जे तंत्रज्ञान आहे, त्यात कॉम्प्युटरचा या डेटामध्ये कसा उपयोग करावा, इथपर्यंत सगळी माहिती या ग्रंथात त्यांनी उद्घृत केलेली आहे. एक प्रकारे तांत्रिक पद्धतीने आजच्या काळाला जे जे काही माहिती आहे ते सगळं शास्त्र हे या ग्रंथकारांनी याच्यात उद्धृत केलं आहे. आणि या पद्धतीने सगळे लोक काम करतात आहे. पण या सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर आज सुद्धा पूर कुठे येणार आहे, केव्हा येणार आहे, अवर्षण होणार आहे का, याबद्दलच सटीक अशी भविष्यवाणी करता येत नाही. असं यंत्र वगैरे उपलब्ध नाही. आणि मग
आपण बरेच वेळा म्हणतो की अशी जी भविष्यवाणी केली जाते ती काही वेळेस चुकते, किंवा अशी जर का काही लोक गमतीने म्हणतात की आज जर का पाऊस येणार असं म्हटलं तर नक्की त्या दिवशी येणार नाही. जर त्यांनी म्हटलं आज आकाश निरभ्र राहील, काही लोक म्हणतात की आज छत्री घ्यायला पाहिजे कारण पाऊस येण्याची शक्यता. अशा काही लोक गमतीने सुद्धा टीका करत असतात, पण तेही शास्त्र आहे. हे सगळं पूर्व जेव्हा मी सांगितलं, तर या सगळ्याचा विचार करत असताना मग मी जेव्हा ग्रंथाचं अवलोकन करत होतो, तेव्हा पुन्हा मला बृहत संहिता हा ग्रंथ माझ्या समोर आला वेगवेगळ्या पद्धतीने. मग मी असं म्हटलं, या बृहत संहिता ग्रंथावरती भट्टोत्पल यांनी जेव्हा टीका लिहिली आणि ती एक विस्तारपूर्वक टीका लिहित असताना त्यांनी असं म्हटलं, या भट्टोत्पलाच्या पूर्वी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा संहिता होतात. काही संहितांचा उल्लेख हा तर स्वतः वरामीर म्हणजे बृहत संहिताकार या ग्रंथकारांनीच केलेला आहे, पण काही संहितांचा उल्लेख हा भट्टोत्पलाने केलाय. कारण बृहत संहितेचा तुलनात्मक अभ्यास करताना त्याच्या आधी कोण संहिताकार असतील त्यांची सुद्धा माहिती करून घ्यावी, म्हणून भट्टोत्पलाने हा जो कोणी भट्टोत्पल म्हणून हा जो वेगळ्या पद्धतीचा भाष्यकार आहे यांनी त्याच्या आधीचाही संहिताचा उल्लेख केला आहे. मला ज्या काही लक्षात त्या निमित्ताने येतात त्यात त्यांनी वेगवेगळ्या संहिताकारांचा जो उल्लेख आहे त्यात गर्ग संहिता आणि पराशर संहिता या विशिष्ट संहिता या वरामिराच्या पूर्वीच्या होत्या. आणि वरामिराने आता आजचा आपला जो विषय आहे त्या विषयावरती काय सांगितले आहे त्या चिंतनात आपण बघणार आहोत. तेव्हा बृहत संहितेमध्ये फक्त पाणी या विषयावरती, वॉटर, मग ते वॉटरशेड मॅनेजमेंट असो, ग्राउंड वॉटर असो, रेन वॉटर असो, रेन वॉटर हार्वेस्टिंग असो, किंबहुना आर्टिफिशियल रेनिंग असो, कृत्रिम पाऊस पडणं असो, या वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये जवळजवळ 8 अध्याय आहेत या बृहत संहितेमध्ये. या 8 अध्यायामध्ये वेगवेगळे विषय आहेत. त्यातला एका अध्यायातल्या काही सूत्रांवरती आज आपण बोलतो आहोत. या सूत्राचं किंवा या अध्यायाचं नाव आहे ग्रह वर्ष फल अध्याय. ग्रह वर्ष फलाध्याय याचा अर्थ काय, तर हा जो अध्याय हा मुलामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये पाऊस कसा पडेल याविषयी भाकित करणार आहे. आपण असं म्हटलं की आता काय कोणत्याही पंचांगात लिहिलेलं असतं, पण ते शास्त्रशुद्ध पद्धतीने करणारा जर एखादा तज्ज्ञ असेल तो बरोबर गणिताप्रमाणे सांगू शकतो, हा त्यातला भाव आहे. तर ग्रह वर्ष फलाध्याय हे म्हणत असताना त्यातला फक्त पाणी विषयक जो भाग आहे ती सूत्र आपण जर बघितली तर याच्यात त्यांनी सुरुवात करताना असं म्हटलंय, सर्वत्र भूवीर लसा संयुता वनानी दैवाद विभक्ष्य ये शुद्ध दृष्ट समान वृत्तानि नद्यश्च नैव हि पयः प्रचुरं स्रवन्ति ऋग्भेषजानि न तथा किबलान्वितानि तीक्ष्णं तपत्यादितिथिजं यः शिशिरेऽपि काले नात्यम्बुदा जलमुचो अचल सद्रिकाशाः सन्निकाशाः नष्टप्रभक्ष गण शीतकरं नभश्च सीदन्ति तापसकुलानि सगोकुलानि आणि संवत्सरे दिनकरस्य दिने इथ मासे, असं त्यांनी एक सूत्र आहे. हे सूत्र एखाद्याला जर अभ्यास करायचा असेल तर त्यांनी बृहत संहितेचा 19वा अध्याय जो ग्रह वर्ष फलाध्याय आहे त्याचा
पहिला, दुसरा आणि तिसरा या श्लोकात त्यांनी जरूर त्याचा संपर्क बघावा. वरामीर असं सांगतो की जेव्हा चैत्रादीपासून वर्षाची सुरुवात होती, त्या वर्षाच्या सुरुवातीला ज्या वारी नववर्षाची सुरुवात होत असते, नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडव्याला, अगदी तिथीप्रमाणे आणि सूर्योदयाप्रमाणे ज्या वाराने त्या नवीन वर्षाची सुरुवात होत असते, त्या वाराचा जो स्वामी असेल तो त्या वर्षाचा राजा असा समजला जातो. त्या वर्षाचा राजा म्हणजे आपण हा जो श्लोक वाचला तर अशी कल्पना करायची की एखाद्या वर्षाची, नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी रविवारी झाली. सूर्योदयाच्या वेळेस रविवार होता, म्हणून तो जो वार आहे त्याचा जो स्वामी आहे तो रवी म्हणजे सूर्य आहे. मग हा जर सूर्य हा जर स्वामी असेल, राजा असेल, तो त्या वर्षाचा आहे, संपूर्ण वर्षाचा राजा आहे. मग हा जर असेल तर नक्षत्र पद्धतीने, ज्योतिष पद्धतीने वरामीर असं म्हणते की बा पाऊस वर्षभर कसा असेल असं एक गणित आहे. त्यांनी असं म्हटलं, जे श्लोकात आपण म्हटलं त्याने असं म्हटलं, ज्या वर्षीचा स्वामी रवी असेल त्या वर्षी संपूर्ण देशामध्ये जे धनधान्य वगैरे जे उत्पन्न होतं, ज्याला आपण शेतीमध्ये उत्पन्न असं म्हणतो, फसल हिंदीमध्ये ज्याला म्हणतात, त्याचं उत्पन्न कमी होतं. का? त्या वर्षाचा स्वामी जो आहे तो तीक्ष्ण आहे, रवी आहे, सूर्य आहे. मग जंगलांमध्ये मात्र जनावरांची संख्या वाढते आणि या उष्णतेमुळे, त्या वर्षात उष्णतेमुळे ही जनावरे हिंसक अशी होतात. नद्यांमध्ये त्या वर्षात पाणी कमी होतं आणि त्यामुळे की काय, वन्य औषधी ज्या आहेत आणि जे काही औषधी जडीबुटी आपण ज्याला म्हणतो त्यांच्यातलं सुद्धा औषधिकारक गुण होतात. त्यामुळे गुणवत्ता कमी असते आणि आणखीन काय होतं, त्या वर्षामध्ये शिशिर ऋतू म्हणजे माघ मास वगैरे हे जे काय आहे, यात सुद्धा सूर्याचं ऊन जे असतं ते जास्त तेजस्वी असतं, जास्त असतात. पण आणखीन एक काय होतं की ज्या वर्षी हा रवी स्वामी असेल त्या वर्षी आकाशामध्ये वादळ जे असतात किंवा आपण ज्याला ढग म्हणतो ते खूप घनीभूत असतात, खूप गरजून अशा पद्धतीचे वादळ येतात, पण पाऊस कमी पडतो. वादळ खूप येतात, ढग खूप येतात, भरभरून येतात, पण पाऊस कमी पडतो. आणि मुख्य म्हणजे या वर्षामध्ये विशिष्ट चंद्र आणि तारे यांची चमक जे आपण म्हणतो तेज हे सुद्धा कमी दिसतं. तर अशा पद्धतीने हा जो आहे हा रवी जेव्हा वर्षाचा राजा असेल, सरळ त्या पद्धतीने यांनी वरामिरांनी आपल्या या अध्यायाची सुरुवात केली आहे. आता तो आणखीन काय सांगतो की याच्यामध्ये आणखीन एक वेगळा विषय त्यांनी सहज जो असा म्हटला की हा झाल्यामुळे विशिष्ट पाणी कमी आणि ऊन जास्त, याच्यामुळे सूर्य जर वर्षेस असेल, वर्षाचा ईश्वर राजा असेल, तर डोळ्यांचे आजार, नेत्ररोग, एखादा संक्रामक आजार आणि अग्नीचा उत्पात किंवा विष आणि रसायन भय अशा पद्धतीच्या काही गोष्टी सुद्धा होण्याची शक्य असते, असं एक आहे. तर या पद्धतीने या ग्रंथकारांनी सुरुवात केली आणि आजकालची प्रथा आहे की चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे नवीन वर्ष पाडव्याच्या दिवशी, नवीन ज्या वर्षाचा प्रारंभ होतो त्या दिवशी जो वार असेल त्यालाही वर्षाचा अधिपती म्हणतात. भट्टोत्पलाने जेव्हा याच्यावर व्याख्या केली तेव्हा त्याने असं म्हटले की सूर्य सिद्धांताने
सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या सारणी केल्या आहेत, त्याच्यात हीच परिपाठी सांगितली आहे. पण अन्य जे काही ग्रंथकार आहेत त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्याला म्हटलं, मग तो निरयन आहे, सायन आहे, असे वेगळ्या पद्धतीचे काही ग्रंथकार आहेत. आता जर का आपण सूर्य हा वर्षेश असेल तर त्याचा आपण विचार केला तर मग चंद्र सोमवार आला तर त्याचा काय उपयोग आहे? तर चंद्रम्याचं जे वर्ष असेल म्हणजे त्या वर्षाचा राजा जर चंद्र असेल, या वर्षामध्ये महिन्यात आणि दिवसात ढग खूप येतात. या ढगांचं स्वरूप जे आहे ते मोठमोठे डोंगर पहाड वगैरे अशा पद्धतीचं विशाल असतं. आणि हे जे एक वेगळ्या पद्धतीचे जे ढग असतात यात त्यांनी असं म्हटलंय की हे ढग कसे असतात तर काजळासारखे काळे, सापांसारखे काही वेळा आणि भवऱ्यांसारखे असे काळे कुट्टे असे सुद्धा त्या ढग असतात. आणि हे जे ढग आहे काळेकुट्ट ढग हे पृथ्वीला जलमग्न करतात. जे रवी जो वर्षेश असेल त्याच्या जणू काही विरुद्ध हे जे ढग आहे हा जर चंद्र वर्षेश असेल त्याला जलमग्न करणारे असतात. तर याबद्दल हा वरामीर असं म्हणतो, व्याप्तम नभ प्रचलिता चलसन्निकाशे व्यालांजनाली गवलच्छम विधी पयोदे गांपूर्यधिरखिला ममलाभिरुद्गा व्युत्कंठिकेन गुरुणा स्वनितेन चाशा. तर अशा पद्धतीने हा वेगळ्या पद्धतीने वर्णन करतो. आणि जसं ते पृथ्वीला जलमग्न करतात तसं आणखीन एक काय तर ते थोडक्यात खूप गर्जनेसहित वर्षा होत. आणि मग त्याचे वर्णन त्याच्या पुढे असं केलं, तोयानी पद्म कमुदोत्पल वंचतीव फुल्लद्रुमाण्यु पवनान्यलीन कर्मदेतानी गाव प्रभूत पयसो नयनाभिरामा रामारते विरतम रमयंती रामान. म्हणजे पुष्कळ पाणी, भरपूर पाणी, त्यामुळे उद्यानांमध्ये जिथे कुठे तलाव असतील त्यात उत्तम कमळ ही फुलून येतात, वृक्ष हे फलयुक्त होतात. आणि त्यामुळे फुलं वगैरे जे असतील त्यात भवरा जणू भवऱ्या हे गुंजन करतात, गायी अधिक दूध देतात आणि नगरांमध्ये सुद्धा समृद्धी वाढते. अशा पद्धतीने हे या चंद्र हा जेव्हा त्याचा फल आहे. आता सोम झाला, सोमवार जर मंगळवार जर झाला पाडव्याच्या दिवशी त्याचं काय फल आहे तर वातोद्धतश्चरती वन्निरति प्रचंडो ग्रामान वनानी नगराणीच्या संदिदक्षु. आणि पुढा अशा पद्धतीने जर का सुरुवात झाली तर ती सुरुवातच कशी होती, जर मंगळ हा असेल तर मंगळ हा जर का वर्षेश असेल तर अग्निभय खूप प्रकार उष्णता होणं, काही वेळा अग्निकांड, भयंकर अग्निकांड, गरम अशी हवा असणं त्या काळामध्ये, आणि धन आणि पशु यांची बऱ्याच ठिकाणी हानी होती. म्हणजे अर्थातच पाण्याच्या दृष्टीने आपल्या लक्षात येईल की दुर्भिक्षाचं जणू काही ठिकाणी लक्षण असतं. मग काही ठिकाणी मुंचंती कुत्र चिदप प्रचुरंपयोदाहा आणि अभ्युन्नता वियंती सहत मूर्तयोपी उच्चंती कुत्र चिदप प्रचुरंपयोदा सिम्नी प्रजात अपि शोषमुपेति सस्यम निष्पन्नमप्य विनयादपरे हरंती. म्हणजे काही ठिकाणी खूप ढग जरी भरून आले तरी काही ठिकाणी
पाऊस पडतो पण काही ठिकाणी अवर्षण असतो, दुष्काळ असतो. आणि ज्या अशा काही आपण म्हणतो की वनस्पती असतील, शेतीमध्ये जे काही असे आपण धान्य वगैरे असतील ज्यांना पाणी जास्त लागतं, अशा ज्या काही फसल ज्याला म्हणतात, असे जे काही आपण शेतीचे असतील ते जवळजवळ खराब होतात. रोग म्हणा की त्या नाश होतो त्यांचा. बरेच वेळा असा जर का मंगळवर्षीच असेल तर उभ्या पिकावर सुद्धा काही वेळा विद्युत पडणं, वीज पडणं, ज्याला म्हणतात अकाली पाऊस आणि काही वेळा प्राकृतिक उत्पात हे सुद्धा दिसून येतात. आणि सगळ्यात आणखीन त्यांनी सांगितलं की हे असताना या सगळ्या वातावरणाचा परिणाम काय होतो, तर पित्त रोगाची अधिकता जास्त दिसून येते आणि त्याला रोगाणू सहित सर्पादी किंवा याच्यामुळे होणारे जे रोगाणू असतात ते सुद्धा वाढतात. तर मंगळ झाला, तर मंगळानंतर बुध, बुधेश. हे जे बुध आहे याच्यामध्ये काय होतं, तर वार्ता जगत्य वितथा विकलात्रेंच सम्यक चरत्यपि मनोरीव दंडनीती अध्यक्ष स्वभिनी विष्ट धियोपि केचित द्वान चिकित्सुचम परम पदमीह माना. अशा पद्धतीने एक एक त्यांनी फक्त सूत्र मी म्हणतो. तर याच्यामध्ये यांनी असं म्हटलंय की हे वर्ष जेव्हा पावसाच्या दृष्टीने आपण पाहिलं तर उल्लेख जरी नसला थोडक्यात मध्यम असं धरायचं. खूप पाऊस नाही, अगदी कमी नाही, कारण बुध हा असा समवर्ण अशा प्रकारचा ग्रह आहे. पण यांनी एक वेगळ्या पद्धतीने त्याचं वर्णन करताना असं म्हटलं की अशा एक विशिष्ट शीतोष्ण असं जेव्हा वातावरणाची ठराविक जेव्हा त्या काळामध्ये वातावरण जर असेल तर अशा काळामध्ये नागरिक जन, कलाकार, चित्रकार आणि लेखक वगैरे यांची जणू काही वृद्धी होती असं पूरक हे वातावरण असतं. आणि युद्ध कुशल वगैरे हे सुद्धा आपापल्या शास्त्रात उन्नती करतात. पण त्याचबरोबर राजे लोक असतात त्यांच्या सुद्धा व्यवहारामध्ये अगदी अनपेक्षित अशी परिवर्तन येतात. आणि एक गोष्ट निश्चित आहे की पशुपालन, कृषी व्यवसाय याच्यामध्ये वृद्धी होते. म्हणजे लोक म्हणतात की यंदा पाऊस पाणी कसं आहे, समाधानकारक आहे. हवं तितकं झालं नसेल पण सामान्य आणि समाधानकारक अशा पद्धतीने आपण प्रेडिक्ट करू शकतो. आणि एकूण पर्वतीय प्रदेशात राहणारे लोक सुद्धा असतात त्यांना मात्र विशेष संतुष्ट राहतात, कारण त्या भागामध्ये याचा प्रभाव चांगला असतो. तर अशा पद्धतीने बुध हा समशीतोष्ण समत्व असा दर्शवणारा क्लायमेटॉलॉजिकली हा एक त्यांनी प्रभाव दाखवला. आता यानंतर बृहस्पती म्हणजे गुरु. बृहस्पती जर का या नवीन वर्षाच्या सुरुवातीला गुरुवार असेल, गुरु हा त्या वर्षीचा वर्षेच असेल, तर याच्यामध्ये काय होतं, क्षितिरुत्तमस शवनेत्यनेक द्विपतपत्यश्वतो रुडो गोकुलाढ्या क्षितिपैर्भिपालन प्रवृद्धा द्युचरस्पर्धी जना तदा विभाती विविधे वीर्युद्दुनत्ते पयोदेर धृतमुवी पयसांभि तर्पयद्भिः सुरुराजगुरो शुभेतु वर्षे बहुसस्या क्षितिरुत्तम वर्धियुक्ताः. म्हणजे साधारणपणे सुरुवातीला त्यांनी असं सांगितलं की वातावरण असं असतं या गुरुच्या या विशिष्ट्याच्या की यज्ञयाग वगैरे भरपूर होतात, धार्मिक वातावरण लोकांच्या कानावरती मंत्रोपचार वगैरे होतात इतर वर्षांपेक्षा तुलनात्मक, ज्या वर्षी गुरु हा प्रधान असेल तेव्हा.
पृथ्वीवरती सुशासन होतं. पण मुख्य सांगायचं म्हणजे पीक पाणी आणि शेती ही भरपूर त्या वर्षी पिकते. या वर्षी गुरु हा नवीन वर्षाच्या दिवशी गुरु हा वर्षीचा असेल त्या पीक पाणी भरपूर होतं, समृद्धी असते, उत्तम पैदावार होते. चांगलं जे आपण धनधान्य होतं ते उत्तम पद्धतीने होतं. आणि मग धनवृद्धी, पशुवृद्धी, पशुधनवृद्धी आणि भरपूर पाऊस, खूप वर्षा, असं या वर्षाचं एक जसं लक्षण आहे. त्याचबरोबर त्यांनी समयानुसार वर्षा म्हणजे जेव्हा जेव्हा हवी तेव्हा तेव्हा पाऊस पडणं, अशा पद्धतीने ते पाऊस येतो आणि एक प्रकारे अत्यंत आनंददायक अशा पद्धतीचं वातावरण असतं. असं एक साधारण त्यांनी सूत्र सांगितलं. तर यानंतर जर का नवीन वर्ष पाडव्याच्या दिवशी शुक्र आला, शुक्रवार आला, मग शुक्र हा वर्षेश आहे. मग शुक्र काय म्हणतो की हा शुक्र सुद्धा एक प्रकारचं आपल्याला उपचारक अशा पद्धतीचा, आपण ज्याला म्हणतो पूरक अशाच पद्धतीचा फल देणारा आहे. मग तो असं म्हणतो की शालिक क्षुमत्यपी धरा धरणी धराभ धारा धरोजित पयाहा परिपूर्ण वप्रा श्रीमत्सरो दुहतता भूत डाग किरणा योशेव भात्य विनवा भरणोज्ज्वलांगी. आणि पेपिर्यते मधुमधौ सह कामिनी विजये गीयते श्रवणाहारी सवे वेणुवीणम भुज्यते तिथी सुरत स्वजने सहान्नमब्धे शीतस्य मदनस्य जयाव घोषा. म्हणजे जे शुक्राचं वर्ष असेल त्या वर्षामध्ये तांदूळ उत्तम होत आणि इतर धान्य सुद्धा उत्तम पद्धतीने त्यांची पैदावार होते. पण तांदूळाचं विशेष त्यांनी या ठिकाणी सांगितलंय. शालिक सुमत्यापी, शाली म्हणजे तांदूळ हा त्या वर्षी मात्र भरपूर पीक येतं. आणि दुसरं त्यांनी असं म्हटलं धरणी धराव म्हणजे ऊसाचं पीक हे सुद्धा त्या वर्षी छान येतं असं त्यांनी असं म्हटलं आहे. विशेषतः म्हणजे खूप उत्तम चांगल्या पद्धतीचा पाऊस पडतो. आणि म्हणून मग त्यांनी संपूर्ण वर्णन करताना आपण जे श्लोक वाचला त्यात वर्णन करताना असं म्हटलं की त्यामुळे धरणी म्हणजे पृथ्वी किंवा जमीन वगैरे असती ते एखाद्या नायिकेप्रमाणे शोभादायक अशा पद्धतीने दिसू लागते, उत्तम पद्धतीने. विशेष म्हणजे तलावांमध्ये कमळे खूप येतात आणि फुलांची सुद्धा उत्पत्ती खूप होती. आपण ज्याला म्हणतो फुलांची असतात ते सुद्धा भरपूर येतात त्या काळामध्ये. आणि मग लोकांमध्ये त्या निमित्ताने धनधान्याची वृद्धी होते. विशेषतः या वर्षामध्ये ज्यावेळी शुक्र असेल वर्षे तेव्हा वसंत ऋतूमध्ये फुलांच्या रसांमध्ये वृद्धी होते, औषधी गुण. तसंच एक विशेष व्रत समितीत या वरामिराने असं म्हटलं की जर शुक्र हा वर्षेज असेल तर आणखीन एक काय होतं, मध. हा मध एरी तुलनेच्या दृष्टीने जास्त आपल्याला दिसतो, त्याची उत्पत्ती जास्त होते. आणि मग असं सगळं वातावरण असेल तो मौज मजा वगैरे या पद्धतीचा तर आपण म्हणतो की त्यावेळे शीतस्य मदनस्य जयाव घोषा म्हणजे लोकांचा आनंदाला उदाहरण असतात. तर अशा पद्धतीने शुक्राचं वर्णन केलं. आणि एक शेवटी मग राहिला कुठला वार, शुक्रवार झाल्यावरती शनिवार. रवीपासून सुरुवात केली शनिवार. मग शनी काय म्हणतोय, उद्वृत्त दस्युगण भूरीरणाकुलाने राष्ट्रांडनेक पशुवित्त विना कृतानी रोगोत्तमा कुलकुलानी बुभुक्षयाच. आणि वातोद्भता अंबुरधर वर्जित मंतरिक्ष
मारुद्गणेक वितपं च धरातलं द्यौ नष्टार्क चंद्र किरणात्रिजो वनद्धा तो या शयाश्च विजला सरितोपि तन्वाः वर्षे दिवाकर सुतस्य सदा प्रवृत्ते सस्यानि मंदमभि वर्षती वृत्रशत्रू. म्हणजे शनीचं जर का काय वर्ष आलं, हा जर शनी वर्षेच असेल तर मग मात्र आतंक किंबहुना बाकी सगळं एक अवर्षण वगैरे या सगळ्या गोष्टीचीच वृद्धी होते. म्हणजे जणू काही अस्थैर्य येतं. पाणी हे जे असतं हे गढूळ होतं, दूषित होतं. असेल ते पाणी जास्तीत जास्त दूषित होतं. नद्यांमध्ये पाणी तर कमीच असतं, पण त्या दूषित सुद्धा होतं आणि पाऊस सुद्धा कमी पडतो. आणि काही काही हे जे पाऊस असेल ते अनियमित असल्यामुळे, अवर्षणामुळे असलेली जी काही शेती असेल, पीक असेल ते सुद्धा खराब होतं किंवा नष्ट होतं. पण क्वचित काही ठिकाणी चांगलं पीक होऊ शकतं. पण विशेष म्हणजे अशा पद्धतीने हा सगळा प्रभाव होतो की खूप वेळा धनजनहानी तर होते, पण रोग आणि आपण भूकमरी एक हिंदी असा शब्द आहे, अशा पद्धतीची रोग यातही कुठेतरी प्रादुर्भाव होतो आणि लोकांमध्ये अगदी वेगळ्या पद्धतीचा दुष्प्रभाव करणारं वातावरण तयार होत असतं. तर अशा पद्धतीने आपण हे वेगवेगळे जे ग्रह आहे, या जणू काही ग्रहांचा प्रभाव आणि जे नवीन वर्षाची सुरुवात होत असते, या नवीन वर्षाच्या सुरुवातीचा जो वार आहे त्याचा राजा म्हणजे तो ग्रह, त्या ग्रहांचा प्रभाव अन्योन्य पद्धतीने त्या वर्षी होणारा पाऊस, नदी, त्या नद्यांच्यामुळे एकूण इकॉलॉजी ज्याला म्हणतात, सामाजिक, सोशल, कल्चरल इन्व्हायरमेंट, आपण म्हणतो प्लांटेशन वगैरे, हे सगळं इकॉलॉजिक इकोसिस्टम इन्व्हायरमेंट, या सगळ्यावर प्रभाव कसा होतो असं एक सूत्रात्मक पद्धतीने आपण या दिवशीने आपण बघितलं. म्हणून अगदी सूत्रात्मक पद्धतीने त्या काळात म्हणजे कमीत कमी 800 ते 1200 वर्षपूर्वी सुद्धा या पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीने प्रिडिक्शन केलेलं आहे. पाऊस येण्याची शक्यता आणि तेथील परिस्थिती याबद्दल त्यांनी सांगितलंय एका विशिष्ट ह्याच्यात. आणि मग आजचा विषय संपवताना आपण असं म्हणणार आहे की याच्यामध्ये ग्रंथकारांनी एक टीप दिलेली आहे, सूचना. ती सूचना कशी आहे? अणुर पटुमयुखो नीच गो निर्जितो वा न सकल फलदाता पुष्टी दोतो अन्यथाय यद शुभम शुभेब्दे मासजम तस्य वृद्धी शुभ फलमपि चैव याप्यमन्योन्यात यायाम. म्हणजे तो ग्रह वर्षारंभी किंवा मासारंभामध्ये नीचगत ज्याला म्हणतात, म्हणजे प्रत्यक्ष आकाशात पाहिला तर कमी किरण झाला, झाकोळलेला, पराजित अशा पद्धतीचा वक्री असेल तर त्याचं अशुभ फल थोडं जास्त प्रमाणात मिळतं. पण एखादा शुभ ग्रह असेल, तो शुभ राशीगत आहे, जे शुभवार्ता आहे, पण राशी सुद्धा उच्च राशी आहे. त्या ग्रहाची गुरु आहे, त्याबरोबर धनुरास आहे, किंवा त्या विशिष्ट कालामध्ये लग्न ज्याला म्हणतात तसं काही असेल, किंवा त्याला पूरक अशी एखादी रास असेल, हे जे असतात त्या मास राशी ज्याला म्हणतात, त्या मासाचा अधिपती, हे सगळं जे गणितीय पद्धतीने ज्योतिष लोक बघतात ते जेव्हा असं म्हणतात की जर तो ग्रह शुभकारक असेल, शुभराची राशी पद्धत उच्चस्थ असा असेल, त्या काळामध्ये तो शुभ फल जास्त देतो.
म्हणजे थोडक्यामध्ये सूर्य, मंगळ आणि शनी हे जेव्हा वर्षेश असतात, तेव्हा ज्या महिन्यामध्ये पापग्रहांची जेव्हा मासेशचा असेल त्यावेळेस ते अशुभ फल देतात आणि त्याची तीव्रता जास्त असते. पण मासेश आणि वर्षेश हे जर शुभ असतील तर शुभ फल हे जास्त चांगले असतात. मग त्याच्यामध्ये मग फरक आणखीन एक वेगळा काय होऊ शकतो, तो असा आहे की मासेश म्हणजे त्या महिन्याची सुरुवात होणारा जो ग्रह असेल तो मासेश आणि वर्षाचा पाडव्याचा जो ग्रह असेल हे जर का दोन वेगवेगळे असतील आणि मग एक शुभ असेल आणि एक अशुभ असेल तर ते जे फल असतं ते सम असतं, ज्याला आपण कसं विसरू अशा पद्धती देवाला समितीमध्ये देवाने असं म्हटलंय, बली वर्षपती ही पुष्टम फलम यच्छति शोभनम बिबलश्च तथ्यानिष्टम वर्ष मासा दिनात्मकम. अशा पद्धतीने देवलाने ही देवल समितीमध्ये आपलं एक स्वतंत्र मत असं त्या ठिकाणी प्रगत केलं आहे. तेव्हा अशा पद्धतीने आपण या वरामिर्याने वर्षाविशिष्ट किंबहुना वातावरण आणि त्याचा प्रभाव आणि दुष्प्रभाव या विशिष्ट हा जो ग्रहवर्ष फलाध्याय नावाचा हा जो अध्याय आपल्याला त्यांनी सूत्रात्मक पद्धतीने मांडला त्याचा आज आपण विचार केला. याच्या पुढच्या आपल्या पुष्पामध्ये आपण अशाच पद्धतीने भूगर्भ विज्ञान संबंधी एखाद्या विषयाचा विचार करणार आहोत. पुनश्च हायड्रॉलॉजी हा विषय तरी आजच्या जिओलॉजीमध्ये जिओ हायड्रॉलॉजी किंवा हायड्रोजिओलॉजी वॉटरशेड मॅनेजमेंट हे विषय आजच्या काळात जरी जिओलॉजिस्ट लोकांना 100 वर्षापूर्वीपासून माहिती असतील तरी आपल्या पारंपरिक शास्त्रामध्ये हे विषय किती पूर्वीपासून आहेत, कशा पद्धतीने सांगितले याचाच आपण या निमित्ताने विचार करतो आहोत. आज आपण ग्रहवर्ष फलाध्याय या निमित्ताने बृहत्संहितेच्या काही सूत्रांचा विचार केला. तोपर्यंत सिद्धांत अवधूत चैतन्य श्री गुरुदेव दत्त.